या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज सायंकाळी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती येत आहेत। या दौऱ्यामध्ये ते 23व्या भारत रशिया वार्षिक बैठकीत सहभागी होतील। भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्रपती यांच्यातली वार्षिक शिखर परिषद ही भारत आणि रशियामधल्या धोरणात्मक भागीदारीतली सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे। आतापर्यंत या दोन्ही देशांमध्ये 22 वार्षिक शिखर परिषदा झाल्या आहेत। राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्नेहभोजन आयोजित करतील। याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये बैठक होणार आहे। महत्त्वाच्या प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती चर्चा होण्याचीही अपेक्षा आहे। दोन्ही देशांमध्ये व्यापार, अर्थव्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण, संस्कृती, प्रसार माध्यम अशा विविध क्षेत्रांमध्ये करार होण्याचीही शक्यता आहे। वर्ष 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवून व्यापार आणि आर्थिक संबंध दृढ करायला दोन्ही देशांचं प्राधान्य आहे। भारत आणि रशियामधला द्विपक्षीय व्यापार 2024-25 मध्ये 68.7 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावरती पोहोचलाय। भारत आणि रशिया यांच्यामध्ये दीर्घ काळापासून असलेले मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच काळाच्या कसोटीवरती सिद्ध झाले आहेत। भारत रशिया दरम्यानच्या या भेटीमध्ये संरक्षण क्षेत्रातल्या व्यापाराचा मुद्दाही प्राधान्याने चर्चेला येण्याची शक्यता आहे। विशेषतः ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या अत्याधुनिक आवृत्तीच्या विकासाबाबत यावेळी चर्चा होईल। ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राने महत्त्वाची कामगिरी बजावली होती। सध्या भारतीय हवाई दलाकडे 400 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणारी ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत। त्याशिवाय S-400 सुदर्शन चक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीसाठी आवश्यक 280 क्षेपणास्त्र खरेदींचा करारही या दोन्ही देशांदरम्यान होण्याची शक्यता आहे। या भेटीमुळे भारत आणि रशियाच्या नेतृत्वाला द्विपक्षीय संबंधांमधल्या प्रगतीचा आढावा घेण्याची विशेष आणि विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी दृष्टिकोन निश्चित करण्याची संधी मिळेल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे संरक्षण मंत्री